हेलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. कालच्या पॉडकास्टला मला एकदम मिक्स रिॲक्शन आल्या. बऱ्याच लोकांचं म्हणणं असं होतं की हिच्या आवाजात नको आणि तुझ्याच आवाजात कर वगैरे. तर आय रिस्पेक्ट दॅट आणि रिअली मला असं चांगलंच वाटलं की तुम्हाला माझाच आवाजात ऑब्व्हियसली हे तर एकदम क्लिअर कट आहे की बोंबाडच्या आवाजात आणि बोंबाडचा आवाज असा कंटिन्यूस ऐकणं म्हणजे तो त्रासच आहे कानाला. मला तुम्हाला त्रास देण्याचा काहीही हेतू नव्हता. मी जस्ट एक असंच फन म्हणून काहीतरी वेगळं म्हणून करण्याचा प्रयत्न केला. आणि ऑब्व्हियसली मी ते काही रोज करणार नाही आहे. रोज काही तसं पूर्ण पॉडकास्ट तिच्या आवाजात करणार नाही आहे. रोज तेच गोष्टी करून किंवा त्याच टाईपमध्ये काहीतरी करून मला कंटाळा येतो. म्हणून मी असं काहीतरी चेंज इनोव्हेटिव्ह करण्याचा प्रयत्न करते. सो काही कॉमेंट्स अशा होत्या की अजिबात नको, असं नको करू असं वगैरे. तर ऑब्व्हियसली मी ते रोज करणारच नाही आहे. बट एनिवेज ठीक आहे, दॅट वॉज इट. आणि असंच मी टाईमपास म्हणून केलं होतं. ठीक आहे, म्हणजे ज्यांना आवडलं त्यांना आवडलं, त्यांना नाही आवडलं त्यांचं पण इट्स ओके. त्याच्यातलं ह्युमर आणि त्यातलं जे काही मला सांगायचं होतं ते ऐकण्यासारखं होतं आणि दॅट वॉज मोर इंटरेस्टिंग. बाकी बाकी आता मी काय बोलू. ठीक आहे, एनिवेज आपला नेहमीचा जो पॅटर्न आहे तोच राहील. एनिवेज मी ते काही कंटिन्यू करणार नव्हती. पॉसिबलच नाही आहे. घशाचे माझ्या 12 वाजून जातील. सो ते पॉसिबलच नाही आहे. पण काल मी असंच एक वेगळं काहीतरी अटेम्प्ट म्हणून केलं होतं. असो, तर आजचा आपण पॉडकास्ट सुरू करूया. आणि आजचं पॉडकास्ट असणार आहे चिचुंद्री घुशीवर. म्हणजे बाप रे, सुटली आहे अक्षरशः बाई. नुसती म्हणजे सगळीकडे खातच सुटली आहे. ह्याच्याकडे त्याच्याकडे. म्हणजे एखाद्याचं केळवण असतं ना, तसं केळवणाला कसं सगळीकडे जाऊन असतं खायचं आणि खात राहतात, तसं काहीतरी हिचं चाललं आहे. म्हणजे हिची विदाई होते असं वाटतंय मला. लोक रडतात पण काय आहेत हिचे जे 4-5 पिल्ले आहेत ते. लोक म्हणजे असं काय खूप असं काय ओसंडून वाहत नाही आहे, पण जे पण काही आहेत पिल्ले हिचे सडकी अंडी ती काही जण रडतायत वगैरे. मी तर म्हणते, मी तर इतनी खुशी. मला तर जाम भारी वाटायला आहे मंडळी. मला लय भारी वाटायला आहे आणि खूप 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 भारी वाटायला आहे. बरं झालं घाण जाते ती, कशाला पाहिजे. आणि काय करत होती ती, कधी गटाराच्या बाहेर पण नाही आली. आणि उगाचच म्हणजे काहीतरी असं कामाची धामाची काहीतरी असेल तर गोष्ट वेगळी आहे बाबा, की तुला खूप मिस करू. ती कोणासाठी काय करत होती, की कोणाला काय भेटत होती, की कोणाचं काय हे करत होती. अजून तर किती आशिक दिवाने अजून असतील, ते पण रडत असतील ना. आणि तिकडचे मला वाटतं एकदम खुश असतील शेतातले. अरे बाप रे, इधर आ रहा है अपना आयटम. म्हणजे खरंच रे बाबा, जा बाईला घेऊन जा. कशाला रडतायत मला अजूनपर्यंत कळलं नाही. असं काय हिचं कर्तृत्व आणि असं काय. इथे पण गटाराच्या अलीकडे बसून व्हिडिओ बनवायची, तिथे नाल्याच्या पलीकडे बसून व्हिडिओ बनवणार आहे. अजून काय फरक पडणार आहे. शेवटी तेच करणार आहे ना, कुठेही बसून. जे तुम्हाला बघायला मिळणार आहे ते बघायला मिळणारच आहे. ते काय ती दाखवल्याशिवाय राहणार नाही आहे. तुम्हाला 100चा रिचार्ज मारायचाच आहे. तर कशाला, तुम्हाला काय फरक पडतो. ती काय गायब होत नाही आहे. जर यूट्यूबवरनं गेली वगैरे तर बापरे, सुवर्ण क्षण असेल माझ्यासाठी. पण तेव्हा तर मी समजू शकते की कुठेच काही बघायला मिळणार नाही. हे तर असे रडताय जसं काय रोज गळ्यात गळे घालत होते आणि रोज काहीतरी हिच्या घरात जाऊन बसत होते, की ही त्यांच्या घरी जाऊन बसत होती. ही तर बसतेच, पण हिच्या घरी कोणाला घेतच नव्हती. त्याच्यावर येते मी नंतर पॉईंटवर. पण खरंच विचित्रच आहे बाबा. आणि एक व्हिडिओ काढला त्याच्यात तर पूर्ण ते कानातले हरवले होते. त्याच्यानंतर ते कानातले सापडले त्याच्यावरती अर्ध्याहून अधिक व्हिडिओ काढला. किती ते बाप रे शी. असलं कॉन्टेंट आणि काय. आणि आजकाल जरा जास्तच अशी ओढून ताणून अशी बोलायला लागली आहे. असं वाटतं की हिच्या कोणतरी हिला कान फडवलं आणि हिचं तोंडच उघडत नाही आहे. इतकंच असं एकदम ताणून बोलते. आणि म्हणे लोक मला म्हणत होती की माझ्या कष्टाचं आहे, तुला मिळेलच, तुझ्या कष्टाचं आहे. अरे लोकांना स्वतःची पडली असेल, लोकांना तुझ्या कष्टापेक्षा स्वतःची. कारण मी म्हणाली ना की अरे हिला काय, हिने ठगून कमवलेलं तर ते गेलं. तर लोकांना ते रिअलाईज झालं असेल, आपलीच लागली वाटतं. आपण हिला 100चा रिचार्ज मारून बघितलं होतं, आपल्या जीवावर कमवलं होतं आणि ते कमवलेल्या पैशातनं घेतलं होतं. म्हणजे इनडायरेक्टली आपलेच पैसे गेलेले आहेत. तर त्यामुळे लोकांना जास्त पडलेली वाटतं हिच्या कानातल्यांची. नाही तर एरवी काही चिंता नसली असती. पण इनडायरेक्ट त्यांचा पैसा गेला होता ना, जो त्यांनी हिला पुरवला होता अंडे बनवून. त्याच्यामुळे अंड्यांना जास्त चिंता होती.
हिचं आपलं उगीचंच लोक म्हणे असं आणि माझे लोक असं म्हणत होती आणि सगळेजण असं म्हणत होते हे ते. आणि तो चच्चा जरा जास्तच फुदकतोय आजकाल, दुश्मन मूवीमधला आशुतोष राणा. आणि सारखं आपलं एकच की ते मी घेतलं होतं म्हणून मला जास्त वाईट वाटलं, फुकट मिळालं असतं तर एवढं काय वाईट नसतं वाटलं, आणि माझ्या कष्टाचं होतं आणि माझ्या पैशाचं होतं, मी पैसे म्हणजे मला असं वाटलं की माझे 7,000 गेले, माझं असं तसं. अरे बापरे, लोकांना ठगवतेस तेव्हा ग. हां, आणि लोकांनी स्वतःचे पैसे काही गेले, त्यांची फसवणूक झाली म्हणून आवाज उठवला किंवा जर काही तुझी रियालिटी तुला दाखवून दिली की कसं तुला मग मिरच्या झोंबतात. मग त्यांचा जीव नसेल का वरखाली होत? हां, ही झलक होती तुला, ह्या वेळेला मिळालं, पुढच्या वेळेला ना असं हरवेल की मिळणारच नाही. आणि मोठ्या बाता मारते ना की जाऊन घेऊन यायचं होतं, त्यात काय एवढं मोठं. हां, बरोबरच आहे ना, तो ठेवलेला ज्वेलर आहे ना तुझा, मग दिलं असतं जाता जाता. इतकी दिवस काय ती सेवा दिलीस त्याला टेबलवर, तर दिलं असतं तुला टेबलावर ठेवून. काय मोठी सांगतेय, घ्यायचं होतं ना मग. एक 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 ना लायकी दाखवत आहेत अक्षरशः, मोठ्या बाता नुसतं. खायची पण लायकी नाही आहे, वडापाव पण खायची लायकी नाही आहे. त्याला असं पण नाही म्हणू शकत की बडी बडी बाते वडापाव खाते. दुसऱ्याकडे गेल्यावर कशी गिळते बघितलं का नुसतं. आणि घरी मोठ्या बाता, काय तर म्हणे मी अर्धीच भाकरी खाते, मी 9 वाजताच खाते. आणि त्या मिशाताईकडे बघितलं का, 7-8 पुऱ्या आणि 2 पुरणपोळ्या आणि भजे आणि हे ते घेऊन बसली होती मोठी. तेव्हा कुठे जातं हिचं खाण्याचं? माणसाचं जर एक एक सर्टन लिमिटमध्ये जर तो खात असेल, जर पोर्शन असेल त्याचा तेवढाच, ती सवय लागलेली असते. मग तो अचानक एवढं जास्त खाऊ नाही शकत. याचा अर्थ ही घरातच फक्त आपली पोटमारी करते, घरातच आपलं काहीतरी असं मारून मारून राहते. कारण घरात असं करतच नाही ना, खावंसं वाटेल असं करतच नाही. ती बाई ठेवली आहे, ती पण आजकाल गायब आहे वाटतं. आणि असेल तरी पण हिचं राशन जाते, हिच्या कष्टाचं काय ते हे होतं आहे म्हणून ही खात नसेल ते नाही. पण कुठे दुसरीकडे गेली तर लास्ट टाईम चिटाईकडे पण केवढं ताडभर घेऊन बसली होती. अजून भात आहे का पण विचारत होती. भात नाही का मासाहेब, भात नाही? बरं असू दे, आम्हाला चालतंय म्हणजे घरी चतकोर खाणारी दुसऱ्यांकडे आडवा हात मारते आणि वर म्हणते ह्याला मी एकटाच कसं पाठवायचं म्हणून मी पण आलो. एकटंच कसं पाठवायचं म्हणजे तू एकटी पाठवणार होती त्याला? उगाच काय पण बहाणे नको सांगू की त्याला कसं पाठवायचं म्हणून मी पण आलीस तिथे खायला. फुकटी खायला मिळत नाही, स्वतःची दानत नाही, मोठ्या आणि कानातले घ्यायचे आणि ह्याच्या त्याच्या फक्त लोकांच्या जीवावर ठगवून खायचं तेवढंच माहिती आहे. कष्टाच्या गोष्टी तर तू करूच नको. कष्टाने तुझं काही होत नाही, कष्टाने काही खात नाही. ते होते कधीचे ते दिवस, तेव्हा काहीतरी करायची कष्ट. पण आता ठगवायची लत लागली तुला, आता ती काही जात नाही. अक्षरशः वैताग आणला नुसतं. आपल्या कानातलं मिळालं त्याच्यावरती 15 मिनटं पकपाक 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 तेच. आणि आपलं नवरा बायकोचं स्वतःचं काय आहे की नाही आहे तुमचं? आणि ते देवळात वगैरे जातात, तिथे पण लाईनमध्ये उभं राहून वगैरे काय पोज देत असतात, छपरीगिरी. म्हणजे सिरियसली आजकालच्या तरुण पिढीला लाज वाटेल असल्या थेरड्यांकडे बघून, यांची नाटकं बघून, चिपडेगिरी बघून. घरात कमी पडतं तर देवाच्या रांगेमध्ये असले छपरी चाळे करतात. काय ते करत होते आणि काय ते तोंड वेडं वाकडं. आणि मग ते कॅमेरामध्ये असं ना, कॅमेरा हातातनं हिसकावून घेतला पाहिजे यांचा. नुसता सुळसुळाट झालाय, घाण करत सुटलेले असतात सगळीकडे. एकतर इतकं लो क्वालिटी कॉन्टेंट, इतकं लो क्वालिटी, त्या व्हिडिओकडे लक्षच नाही. ते मॉलमध्ये गेली तर ते मॉलमध्ये काय बोलते तेच ऐकायला येत नाही आहे. नुसतं आपलं टाकायचं म्हणून तो पार्ट टाकला, ते एडिट करताना पण ते कळत नाही आहे की बाबा हिला, या बाईला इतकं पण कळत नाही की आपला आवाजच येत नाही, आपण काय बोलतोय ते नुसतंच गोंधळ रेकॉर्ड झाला आहे. आजूबाजूचा सराउंडिंग डिनॉईज करायला पाहिजे, थोडं पण मेहनत नाही घ्यायची, उचलायची क्लिप टाकून द्यायची. त्यानंतर मग मध्येच ते रिक्षामध्ये कितीतरी वेळा, रिक्षातच असं नाही, याआधी पण कितीतरी वेळा अर्धा मधला पार्टीचा म्यूटच होऊन जातो. मग ते म्यूट झालं आणि मग ते तसंच कोणी नोटीस केलं. अंडे पण आता म्हणतात जाऊ दे, झालं म्यूट झालं, जाऊ दे, बघत बसतात आपले याला खड्डेवालेला येड्यासारखा 100चा रिचार्ज वसूल करत. पण हे लोक किती मेहनत घेतात, काय मेहनत घेतात, काय म्हणजे कॉन्टेंटच्या क्वालिटीपासून ते, म्हणजे सब्जेक्ट क्वालिटीपासून ते व्हिडिओग्राफी, एडिटिंग कशातच नाही. असंच उचलायचं आणि टाकून द्यायचं आपलं. आहेत अंडे. मी तुम्हाला काय बोलली आता ना, ह्या लोकांना बरोबर, ह्या लोकांनी नस ओळखलेली आहे
की बाबा आपण काहीही टाकलं अक्षरशः म्हणजे सडके कुत्रा पण खाणार नाही. तिची ती कोणती येते ती काय तिचं नावच विसरले मी, ती डॉगो ती पण खाणार नाही. असे सडके भाकरीचे तुकडे पण या अंड्यांना घातले ना तरी पण असे हापापल्यासारखे खातील, त्याच्यावरती भांडणं करतील आणि हात मारून मारून खातील. हे ह्यांना चांगलं गवसलेलं आहे. त्याच्यामुळे ते आपले जे नाही पचत त्या अंड्यांना फेकून मोकळे होतात. आपले जे आपल्याला पचणार नाही ना ते अंड्यांना फेकतात, अंडे आपले उचलतात आपले सरकार करून असे भिकेचे तुकडे, भिकमंगे अंडे. आणि उगाचच काहीतरी स्टोरी सांगायची, काहीतरी अनुभव वगैरे आपल्याला असं दाखवायला ह्या लोकांचं एक फालतूगिरी असतेच. ते आता ते बरखीचं बघितलं ना, कानातनं झुरळ निघालं, ते कानातलं झुरळ गेलं, ते कानातनं बाहेर काढलं, ते डॉक्टरने काढलं, पण स्वामी स्वामी करत ते व्हिडिओ बनवला फालतू. ते स्वामींचा काल पण मी बघितलं काय तर ते बारशाला कोणतरी व्हिडिओ, त्याच्यावरती बरंच ते व्हायरल होतोय तो व्हिडिओ इंस्टाग्रामवर. त्याच्यामध्ये बारशाला ते स्वामींसारखं असं ते त्यांचं ते लंगोटसारखं ते ना रेड कलरचं ते घालून असं बाळाला हातात घेऊन वगैरे येत आहेत. म्हणजे काय यार, तुम्ही कसं वागता, काय करता? ही भक्ती एका बाजूला ठीक आहे, पण हे असं म्हणजे चार चौघामध्ये नागडं फिरणं झालं ना बाबा. ते देव होते, त्यांचं सगळं त्यांनी त्यागलेलं होतं. तुमचं काय आहे? कशाला तुमचा हालुलुलूचा डुलुलुलू करत सगळीकडे फिरताय, सगळ्यांना नंगा नाच दाखवताय? म्हणजे काय झालंय? मला अक्षरशः वीट आलाय आता. मला इतकी चीड येते ना सगळं हे प्रकार बघून. असं म्हणजे मला ना ह्याच गोष्टीची भीती होती. मला हेच होतं की माझं पण एक, मी पण मानते असं नाही, पण हे ना हे इतकं घाण होईल ना की आपल्याला ते बघण्याची पण इच्छा होणार नाही. म्हणजे कोणीतरी जेन्युनली पण आता स्वामी समर्थांचं काही शेअर केलं ना तरी मला ते उघडून बघायची इच्छा होत नाही, की असं वाटतं की काहीतरी म्हणजे यांचं असंच किळसवाणा प्रकार असेल. अशा लेवलला या लोकांनी आणून ठेवलं आहे ते. बापरे, भयंकर झालेलं आहे. आणि मी तर स्वामींना हेच म्हणते की बाबा स्वामी मला माफ करा, मला ह्या लोकांमुळे इच्छा नाही होत तुमचं काही असं समोर आलं तर बघण्याची इच्छा होत नाही मला. मी जेव्हा स्वामी समर्थांना बघते तेव्हा मला हे घाणेरडे विकृत लोक आठवतात. तर ह्याला कारण फक्त आणि फक्त हे ह्यांच्यासारखे लोक आहेत. मग ते अक्षरशः म्हणजे ती मोनेबाई असू दे आणि टोनेबाई असू दे आणि ही मावसाड आणि बोंबाड आणि काय ती वावचोमुडी, हे सगळे ती फेकांजली, ह्यांनी ज्यांनी बाजार मांडलाय ना, ह्या सगळ्या घाणेरड्या बायका मला आठवतात. आणि जर तुमचं नाव कोणी खराब केलं असेल ना तर ते ह्या बायकांनी केलं आहे आणि ह्यांच्या या कृत्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. मी तर आता ठरवलंच आहे, मी तर बघणारच नाही. आणि जेव्हा असे बरेच लोक माझ्यासारखे तयार होतील ना, जेव्हा त्यांना ह्या लेवलवर टॉर्चर होईल ना, की म्हणजे त्यांची इच्छा मरून जाईल ना, तेव्हा मग खरं मला वाटतं स्वामींचा कोप होईल ह्यांच्यावरती आणि झालाच पाहिजे. आणि स्वामी लक्ष असू द्या या बायकांकडे. तुमचे हे नसते धंद्यापायी ना तुम्ही अक्षरशः स्वामींना विकायला काढलं, कुठे फेडणार तुम्ही हे पाप? अरे भक्ती घरात बसून स्वतःच्या मनात करायची असते. थोडंसं आपण बघणाऱ्याला ते लगेच लक्षात येतं. असं दाखवून करायचं नसतं. इतकं करायचं नसतं की समोरच्याला त्या गोष्टीचा वीट येईल, समोरच्याची ना इच्छा मरून जाईल. हे काम तुम्ही केलंय, हे कृत्य तुम्ही केलंय. तुम्ही स्वामीनामाचा प्रचार नाही, तुम्ही स्वामीनाम बदनाम केलेलं आहे. तिचं असं आम्हाला सकाळी मंदिरात जायचं होतं, मी 4:30चा अलार्म लावला होता, पण तरी पण मला 4:15लाच असं डाव्या पायाला हात लावल्यासारखं झालं आणि मी सकाळीच उठून बसली. 4:15ला हिला कोणीतरी डाव्या पायाला हात लावल्यासारखं. कोणीतरी लावला असेल, 3रा पाय लावला असेल तुला. डाव्या पायाला हात नाही, 3रा पाय लावला असेल. चच्चूला बघितलंस का वळून? पहाटे जरा जाग आली असेल चच्चूच्या छोट्या भावाला. तर बोलते म्हणून. पण नालायक लोक ना असं काय तोंडात ना माझ्या काढतात अक्षरशः. फालतूचे काहीतरी सांगायचं काय डोकं आहे का? वाजला असता ना 4:30ला अलार्म वाजला असता. अलार्म काय वाजायचा राहिला नसता. कोणी तुझ्या पायाला हात आणि कुठे आणि लावला काय डांगेला हात? सांगायची काहीच गरज नव्हती. उगाचच काहीतरी किस्से आपले घुसडायचे त्याच्यामध्ये. बावळडबाई, हट, पागलबाई.
आणि चच्चू हिला बोल म्हणतो. चच्चूला एक्सपेक्टेड होतं की ही बोलेल की त्याने नाश्ता करवला तिला आणि खाल्लं बिल्लं, तर ते काही बोललीच नाही. डावा पाय उजवा पायाचं चाललं आहे आपले मोठे कुठले हे सांगते, अनुभव सांगते कसला डोंबलाचा अनुभव. मग चच्चूला आठवण करून द्यायला लागली की अरे नवऱ्याने काय खायला घातलं की नाही. मग हिंड दिल्यावर बोलते की घातलं ना, घातलं की हे खायला घातलं ते खायला घातलं. काय रे बाबा, कुठून येतात असे भिकारडे, म्हणजे खरंच खरं म्हणजे किळसवाणेच आहेत. जा बाई जा, तू जातेस ना, तीच तुझी लायकी आहे, जा तिथेच. आणि हिची भाषा ऐकली का, म्हणजे इतका माज येतो कुठून, मला तर हाच प्रश्न पडलाय. बाप रे, चिटाईची धिटाई भारीच धीट दिसते बाबा, एकदम धीट होऊन पोरी काढल्या वाटतं. काय तो म्हणे हाताखाली इंजिनियर खेळतात. एकतर तो चच्चा कोणाचा बॉस नाही आहे, तो इतका आधी शर्मेने अर्धा झाला. काय तर त्याला म्हणायचं होतं की माझ्या कलिगने दिलं, कलिग्सना वेगळं आणि बॉसला वेगळं, पण हिला असं दाखवायचं होतं की आपला चच्चा काहीतरी खूप मोठा आहे आणि त्याचं पण काहीतरी आहे आणि तुमच्या हाताखाली काय राव म्हणे, तुमच्या हाताखाली इंजिनियर खेळतात. अगं तुझी लायकी आहे का, लायकी आहे कोणाबद्दल बोलते हां? तुझा तो हां बरोबर, इंजिनियर खेळतात म्हणजे तिला असं म्हणायचं असेल ह्याने चहा टेबलावर आणून ठेवल्याशिवाय त्या इंजिनियरचं असं म्हणजे हे होत नसेल ना, काम होत नसेल, डोकं चालत नाही चहा मिळाल्याशिवाय, म्हणून ह्याच्यावर डिपेंड असतील. टेबल पुसतो आणि चहा देतो म्हणून. आता लायकी काढली तर चालेल का, स्वतःच्या लायकी तर समजली ना. काय ती मोठी चार कुठल्या त्या बाईने हिला सांगितलं, ती बाईला तो शोधूनच काढली आहे मी, बघतेच आहे तुझा, बघते भरतंय कधी पोचवतेच, काम तर प्रोसेसमध्ये आहेच. ती बाईने कुठून तुला आयडिया दिली हिला काय व्हिडिओ कर यूट्यूबवर टाक वगैरे, आणि काय तू आता भाषा बघायची काय झाली. उद्या त्या बाईला पण म्हणेल की अरे तू कोण आहे, मी बघ असली आहे ही माजोरडी, हिला हाकलवलीत ना तेच बरं आहे, आणि हिच्या नवऱ्याला परत कधी उभा पण करू नका तिथे मुंबईमध्ये, लांब राहील तोच बरं आहे. आणि कसला काय घरातून लॉन्च करणार आहे. मला वाटतं हिचाच कार्यक्रम केला आहे त्या चच्च्याने, हिला ठेवणार तिकडे आणि इथे येणार लॉन्च करायच्या नावाखाली कुठलं रॉकेट लॉन्च करायला. बोलली असते तर तोंडात येते. अक्षरशः म्हणजे ना दिवसेंदिवस यांची मजल इतकी वाढत चालली आहे, काय समजायला लागले. अरे झेडपीच्या पोरांकडे लक्ष द्या तुमच्या, त्या अवतार बघा काय त्याचा, तो काय केला होता, तो कसा वाटतो, तो आत्ताच असं वाटायला लागलाय. म्हणजे इथेच तो असं आहे, गावी गेल्यावर तर काय आणि काय त्याचं होणार आहे. कसं ते हाफ पॅन्ट आणि त्याच्यावरती शर्ट आणि मग त्याच्यामध्ये ती प्लॅस्टिकची एकदम अशी काहीतरी थैला त्याच्या हातामध्ये दिला होता, एकदम म्हणजे एकदम BPL वाटतोय तो. BPL म्हणजे बिलो पॉवर्टी, सेम तसंच. आणि ती कॅप कुठे मागे, त्याचं अवताराकडे लक्ष नाही. आणि आम्हाला सांगते, आम्हीच सांगितलं तुला, आम्हीच सांगते, नुसती साड्याच घेते की पोराकडे पण बघते, तर लगेच त्याला शॉपिंगला घेऊन गेली आणि चप्पल कमी पडतात म्हणे, कमी व्हायलाय काय कमी व्हायलाय चप्पल. आता तुला ना बोलली असती ती काय ते घेते ते आम्हाला दाखवून, आणि आम्ही कसं विचार करतो ते एवढं बोलल्यानंतर, एवढं खरेदी केल्यानंतर त्याला चप्पल घेऊन दिली. म्हणजे सगळ्यात लास्ट प्रायोरिटी त्याची. घेतले तर उपकार केले का, स्वतःच्या पोरालाच घेतले ना, मोठी दाखवते. आणि त्या चच्च्याला तर नुसतं असं भडीमार करते, काय माहिती हिने ना कुठेतरी मोठं कांड करून ठेवलंय. ते सगळं आता लिप्पापोती करते, काय ना काय गिफ्ट देऊन मारते वाटतं त्या चच्च्याला, किंवा त्याची मारायची आता मोठं काहीतरी घेऊन. 10 वेळा त्याला हिंट देते, त्याला 4 गिफ्ट देईल आणि त्याला 4,000चा खर्च करेल आणि 40,000चं वसूल करेल, नाही तर त्याच्यावर 40,000 खर्च करेल आणि 4 लाखाचं वसूल करेल. असली बाई आहे. 10 वेळा हिंट पण देते त्याला. अरे चच्चा, अजिबात समजू नको, जाम काटते तुझा, काटते आणि एक दिवशी ना असा काटून पूर्ण असं त्याची पुरचुंडी बनवून अशी फेकून देईल तुला. बघत बस तू, चढव अजून. इंजिनियर खेळवतोय, बायकोला खेळव मोठा. आणि ह्याचे कलिग्स वगैरे ऐकतील तर जरा काय वाटेल, कसं काय बोलावं, म्हणून तुला घेऊन जात नाही. तू म्हणते ना खालच्या खाली सटकवत होता, एकतर त्याची रियालिटी ती वेगळीच आहे, कोण विचारत नाही. तुला सांगत असेल ह्याचा बॉस त्याचा बॉस, कोणाचा नाही, तिथे चहा ठेवत असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू एक अशी आहे, जर तो असेल पण काहीतरी, तर बाबा तिथे जाऊन काहीतरी गटाराच्या अलीकडली तिकडे जाऊन गटार रोकायची, म्हणून तुला घरातच ठेवतो. तुझी लायकीच तेवढी आहे. दाखवून दिलंस तू, दिसून आलं ते काय बोलतेस आणि काय कशी वागते ते.
कुठे लाज आणशील लाज. जातेस ना, जा सुखासुखी. आणि जर अजून 4 दिवस काढायचे असतील ना, थोडंसं जरूरत असेल ना त्या चच्च्याची, तर राहू दे त्याची नोकरी. नाही तर तुझ्यामुळे ती गमावून बसेल आणि मग ती गेल्यावरती तू काय बाबा ठेवतेस त्याला. सगळं आधी ओरबाडून आपली मोकळी झाली आहे, आता काय नुसतं अशा तांदळातल्या खड्यासारखा उचलून फेकायचाच बाकी आहे त्याला. ती नोकरी आहे म्हणून आहे आपला तग धरून, नाहीतर ते पण नाही. ते पण त्याचं गुणगान गाऊन झालं, आमच्या ह्यांच्यांना चांगला पगार नाही म्हणून. अरे 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 अरे, पगार नाही म्हणता म्हणता एकदम एकदम चच्चा द बॉस झाला. चच्चा द बॉस इंजिनियर खेळवतोय. शी, कसल्या बायका आहेत रे बाप रे, कुठून. हे फक्त आणि फक्त अंड्यांमुळे. कसले सडके आहेत रे तुम्ही. काय देशाची लावून टाकणार आहे तुम्ही असल्या लोकांना सपोर्ट करून, असल्या लोकांचे अंडे थंडे बनून. आणि तुमची पुढच्या पिढीची पण वाताहत होणार आहे. बापरे, भयंकर आहे हे सगळं. विचार पण नाही करवत आहे. असंच म्हणतात ना, जगबुडी हे असंच होणार आहे वाटतं. ऱ्हास होणार हे सगळीकडे. हे असले फालतू DBS वाले पसरणार. आणि हिला कोणीतरी कॉमेंट केलेली की आजकाल तुझी स्किन वगैरे जास्त चमकते आणि काय केलंस ते सांग. तर आता लास्ट व्हिडिओमध्येच दाखवली होती हिची रिॲलिटी. इन्स्टाला पण लावलं होतं मी, तरी पण असे लोक कमेंट करतायत. असू दे. तर ते कमेंट केलेली, त्याच्यावरती हिने रिप्लाय दिला आहे की आजकाल मी एक्स्ट्रा काळजी घेते. एक्स्ट्रा काळजी. कसली काळजी माहिती आहे ना मंडळी? फिल्टर हल्ला नाही पाहिजे याची काळजी, पकडली नाही गेली पाहिजे याची काळजी, त्याच्यानंतर लाईट आणि मोबाईल, कुठच्या मोबाईलमध्ये मी कशी दिसते ह्याची काळजी, मोबाईल चेंज होऊ न देण्याची काळजी. असं म्हणजे कुठूनही हिचे दाग धब्बे नाही दिसले पाहिजेत ना, याची पुरेपूर काळजी घेते असं तिला म्हणायचं होतं. आणि तुम्हाला ठगवायची पण एकदम 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 म्हणजे निक्षून काळजी घेते. समजलं अंड्यांना? येडपट कुठचे, येड्या राऊंडचे, चलपट हट येडीबाई. आणि त्या मिशाताईला म्हणते की मी ना आमच्याकडे कोणाला बोलवायचे नाही इथे, पण तिथे नक्की या. तिथे या, आता काय आपलं घर मोठं आहे, तिथे या, आता गावाला आला की यालच तुम्ही. तर मिशाताई लगेच म्हणते असं काय नाही, इथे पण चांगलंच होतं की, इथे पण चांगलंच होतं, पण आपण आपापल्या कामात व्यस्त असतो त्याच्यामुळे नाही यायला जमायचं. काय नाही झालं आपलं एवढं येणं नाही झालं. हो का? अरे बापरे, म्हणजे हिला टोला होता. ही रिकाम टेकडी, हिला काय काम धंदे नाही म्हणून ही तोंड उचकटून यायची. आणि मिशाताईला खूप काम आहेत बाबा, ती व्यस्त असते. म्हणजे ॲक्च्युली असू पण शकते बाबा, मुलांकडे लक्ष देणं, हे ते खाणं पिणं सगळं बघणं, धडपड करणं हिच्यासाठी, आणि हिला खायला हिला पोसणं, ते पण एक आहे ना. तर त्याच्यामुळे ती बिझी होती, तिला नसेल हिच्याकडे यायला मिळालं. ही येते आपली आयत खाव, आहेच तसलीच आहे, कधी मिळालं नाही काय नाही. आणि त्या चच्च्याला सांगते की माझ्यासारखी बायको असल्यावर धनाची काही कमी नाही, मी जिथे असते तिथे लक्ष्मी असतेच. हो का? मग पप्पांचं कसं असं झालं गो बाई? पप्पांना पण अशीच हुलाहुल दिलेली ना, म्हणून ओतायचे. मग ते ओतलेले ना, मग असाच मास दाखवला ना की रुसते ना. तसंच चच्च्याची पण वेळ येणार आहे. ही जेव्हा जेव्हा माजते ना तेव्हा तेव्हा लक्ष्मी रुसते. आता हिच्या पप्पांचे काय हाल झाले तेच चच्च्याचे होणार. अरे अरे अरे, बोलली तोंडाने, केली ने. सेल्फ ऑब्सेस्ड किती असावं. स्वतःवर प्रेम करणं एक गोष्ट वेगळी आहे, आणि स्वतःबद्दल अहंकार जो पण कशाचाच म्हणजे काहीच नाही आहे तरी पण एवढं घमेंड असणं एक दुसरी गोष्ट आहे. आणि गर्वाचं घर हे नेहमी खालीच असतं, त्याच्यामुळे आता ती खालीच येणार आहे. झालं आता खतम. हे जे उडत आहेत ना आता, हे शेवटचे फडफडायचे दिवस आहे त्यांचे. बघू आता काय उजेड पाडते गावी जाऊन, किती लोक येत आहेत, किती लोकांची उडवस करते, किती लोकांना खायला घालते, जितकं खाल्लंय तितकंच वसूल करते की काय करते, आणि किती दिवस राहते, सगळं बघायचं आहे. आणि मस्त, मी तर खूप एक्सायटेड आहे हिच्या फर्दर जर्नीसाठी, कारण मजाच येणार आहे, खूप मजा येणार आहे. बघत राहा, मजा येणार आहे. डबीडुकरे आला मध्येच. एनिवेज आजच्यासाठी इतकंच. भेटू आपण लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात. आज मला थोडं एक अर्जंट मीटिंग पण आहे, सो म्हटलं लवकर आटपून घेऊया. सो पॉडकास्ट करून घेतलेला आहे. आय होप आजचं पॉडकास्ट तुम्ही एन्जॉय कराल. भेटू आपण उद्या नवीन पॉडकास्टसोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.